नमस्कार. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज शरद पवार इन्स्पायर फेलोशिपच्या निमित्ताने आपण संपूर्ण राज्यातून आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. तुमचे पालकी ज्यांच्यामुळे तुम्ही आहात त्यांचं मी मनापासून जास्त स्वागत करते. कारण आज तुम्ही इथे बसला याचं कारण आशीर्वाद देण्यासाठी तिथून ते बसलेत वरती. आणि त्या पालकांचंही स्वागत. तुमची खूप कर्तृत्ववान मुलं आहात, भाग्यवान आहात तुम्ही. कारण का आपल्या आयुष्यात सगळ्यात आनंद आणि सगळ्यात जास्त दुःख आपल्याला कोण देऊ शकतं तर ती आपली मुलं असतात. आणि ते मुलं झाल्याशिवाय कळत नाही. आणि त्याच्यामुळे आज तुमचं सगळ्यांचं जास्त कौतुक. कारण काही खूप कॉम्पिटिटिव्ह खरं तर ही स्पर्धाच म्हणावी लागेल. आम्हाला ही स्पर्धा करायची नव्हती. पण ह्या फेलोशिपची सुरुवात जी झाली ही एक छोटीशी गोष्ट आहे त्याच्या मागची. या व्यासपीठावरच्या सगळ्या लोकांनाही माहिती आहे, फर्स्ट बॅचच्या फेलोजलाही काही उपस्थित असतील तर त्यांना माहिती आहे. पण सहस्र चंद्रदर्शन ही एक गोष्ट असते जी मला माहिती नव्हती. आणि आदरणीय पवारसाहेबांचं सहस्त्र चंद्रदर्शन करायचं असं महेश गादेकरांनी मला सुचवलं. तर मी त्यांना विचारलं, सहस्त्र चंद्रदर्शन काय असतं, म्हणजे काय असतं ते. मग त्यांनी सांगितलं की माणूस 81 वर्षाचा झाला की त्यांनी 1000 चंद्र बघितलेले असतात, त्याला सहस्त्र चंद्रदर्शन म्हणतात. आणि मग त्याची काहीतरी पूजा वगैरे काय काय असतं. तर आपण ते सगळं करूया. म्हटलं ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते जरूर करा. पण मी थोडी विज्ञानाच्या बाजूनी जास्त वळणारी आहे. त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत असं होतं की गेले 6 दशकं आदरणीय पवारसाहेबांना जी संधी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्यामुळे मिळाली, आशीर्वादाने मिळाली, त्यांच्या आयुष्यात जेवढे उतार चढाव आले त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना जी साथ दिली ह्याची एक आठवण म्हणून आपण एखादी फेलोशिप काढावी. आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनीच काकोडकर साहेब आणि विवेक सावंत ह्या सगळ्यांचंच मार्गदर्शन आम्ही घेतलं. आणि त्या मार्गदर्शनातून ही एक फेलोशिपचा हा जो कॉन्सेप्ट आहे हा थोडासा वेगळा आहे. भारतात अनेक ठिकाणी आता नवीन हा ट्रेंड सुरू झालेला आहे. स्कॉलरशिप आणि फेलोशिप ह्याच्यात खूप अंतर आहे. त्यामुळे आमच्या आधी मनात आलं होतं की एखादा अवॉर्ड किंवा स्कॉलरशिप करावी. का नंतर आमच्या लक्षात आलं ते करण्यात काही अनेक लोक हे करतात आणि काहीतरी आपण वेगळं करावं म्हणून ती फेलोशिप हा कॉन्सेप्ट आमच्या सगळ्यांच्या मनात आला. आणि हे आल्यानंतर अनेक लोकांची मदत ह्या प्रवासामध्ये झाली. आणि हे 3रं वर्ष आपण हे करतोय. आणि त्याच्या 3 भागांमध्ये तो विभागलेला आहे. एक म्हणजे ह्याचा शेतीचा, दुसरं लिटरेचर म्हणजे लिखाणाचं पुस्तक, आणि तिसरा आपण केलेलं आहे शिक्षणासाठी. आम्ही विचार असा केला जी विषय हे आदरणीय पवारसाहेबांच्या मनाला त्यांना आवडणार आहेत किंवा त्यांच्या आयुष्यात ते जेव्हा वळून पाहतात त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय कुठले आहेत. तर पहिल्या अर्थातच शेती. त्याच्यानंतर त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. आजही त्यांच्या बॅगमध्ये त्यांच्या कधीही प्रवास करताना 1 किंवा 2 पुस्तकं त्यांच्या हातात असतातच. आणि तुम्हाला गंमत वाटेल की एका मुलांनी पवारसाहेबांवर एक रील केला आहे. आणि मलाही आश्चर्य वाटलं, हा रील कुठून काय आला त्यांच्यावर. त्यांनी ते मोबाईलमध्ये ते पुस्तक वाचत होते एक विमानात. तर त्या मुलांनी असा एक चोरून व्हिडिओ काढला आहे की शरद पवार ह्याही विमानात एवढं टेक्नॉलॉजी ड्रिव्हन पुस्तक वाचतायत ही त्याला तो. आणि त्याच्यात तो खूप चांगल्या हेतूने म्हणाला की ते पुस्तक वाचतायत हे मला आश्चर्य वाटतं की ते ह्या विषयाचा आमचे वैयक्तिक किंवा राजकीय खूप मतभेद असतील, पण ही गोष्ट मला शिकण्यासारखी वाटली की ते हे पुस्तक वाचतायत. आणि त्याचा एक खूप कूल असा त्यांनी एक रील केला. आणि त्याच्यामुळे त्यांना वाचनाची प्रचंड आवड आहे आणि लोक त्यांना आवर्जून वेगवेगळी पुस्तकं देत असतात. ते रेफरन्सेस त्यांच्या भाषणातून त्याचे मांडत असतात. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय. आणि त्यानंतर शिक्षण म्हणजे तुम्ही आत्ता जे शिक्षक आहेत ते खूप वयाने लहान आहेत, पण जे रिटायर्ड शिक्षक आहेत त्याच्यामुळे पवारसाहेब शिक्षण मंत्री असताना त्यांनी घेतलेले निर्णय शिक्षक आजही त्याची आठवण काढतात आणि त्यांना त्या विषयामध्ये प्रचंड रस आहे. त्यामुळे ह्या 3 व्हर्टिकल्समध्ये आम्ही काम सुरू केलं. आणि आज अजून 2 विषयात आमचं करायची इच्छा होती, पण पहिलं हातात घेतलेलं काम जरा मार्गी लावू आणि मग एक्सपॅन्शन करू त्याचं. तर आजच आमच्या मीटिंगमध्ये आमच्या सहकारी आभा लांबा ज्या आहेत त्याही उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी. त्या आमच्या आधीच्या रिव्ह्यू मीटिंगमध्ये. आणि त्यांनी सुचवलं की आदरणीय पवारसाहेबांनी महिला आरक्षण याचं विधेयक ह्या देशामध्ये पहिल्यांदा सुचा आणि एकत्र जी कैलासवासी राजीव गांधी
आणि आदरणीय पवारसाहेबांनी एकत्र मिळून केलं आणि ह्या देशातलं पहिलं राज्य ज्यांनी महिलांना आरक्षण 33% पहिलं दिलं ते तुमचा आणि माझा महाराष्ट्र होता. आणि त्याच्यामुळे हा एक खूप मोठी क्रांती त्या काळात घडली आणि त्यावेळीच आदरणीय पवारसाहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे आज आम्ही एक निर्णय घेतला आहे की हे 3 व्हर्टिकल सोडून 4था व्हर्टिकलमध्ये आपण काम करणार आहोत. पण ती ह्या वर्षी होणार नाही, ती पुढच्या वर्षीपासून होईल, कारण का त्याचा थोडासा अभ्यास काय पद्धतीने ती करायची ह्याचा थोडासा आम्हाला वेळ लागेल. पण 2024 पासून एक महिलांसाठीही एक फेलोशिप ही पुढच्या वर्षीपासून प्रत्येक जिल्ह्यात आपण आधीच्या करतो त्याप्रमाणे केली जाईल. म्हणजे त्याचाही लॉन्च 24 पासून होईल. तर त्याची सगळी माहिती आम्ही पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या 3-4 महिन्यात ती टाकू. हे सगळं करत असताना अनेक चांगले आणि वाईट अनुभव आले. चांगले अनुभव म्हणजे आम्हाला मिळालेलं यश हा चांगला अनुभव आणि अपयशाला आपण सगळेच वाईट समजतो. पण मगाशी योगायोगाने सावंत सर असतील किंवा मला वाटतं मगर सर असतील, पुरी सर असतील, या सगळ्यांनी आम्हाला सांगितलं आणि असं त्यांनी मार्गदर्शन केलं की अपयशालाही एक त्याच्यात एक वेगळी गंमत असते, त्याच्यात शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी असतात. आणि जे अपयशी असतील किंवा एखाद्या फेलोशिपला मध्ये तोला अपयश येत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अजून काही वेगळं करता येईल का याचाही अभ्यास मला वाटतं फेलोशिपनी केला पाहिजे की व्हॉट आर द लर्निंग्स, म्हणजे त्याच्यातून काय का आपण अपयशी झालो. तर यश ज्यांना यश मिळेल ते जातीलच, ते पुढे जातील, मोठे काहीतरी होतील. कदाचित 5 वर्षांनी एखादा फेलो इथे एक चांगलं व्यासपीठावरनं भाषण करेल की मला ही फेलोशिप मिळाली, त्यातून मी असा घडलो, ह्याचं कौतुकच असेल. पण एखादा फेलो ज्याला अपेक्षित असं यश मिळालं नसेल तर त्याचा हँड होल्डिंग करून पुढच्या 3 ते 4 वर्षात तोही कसा जाईल. एखादं मूल हुशार असलं ना तर तो म्युन्सिपाल्टीच्या शाळेत गेला काय किंवा कुठल्याही मोठ्या शाळेत गेला काय, तो हुशार मुलगा शिकतोच. आणि मला वाटतं काकोडकर साहेबांपेक्षा दुसरं या देशात चांगलं उदाहरणच नाही आहे की त्यांना काही स्पेशल एज्युकेशन वगैरे मिळालं नाही. पण काकोडकर साहेब हे आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहेत. म्हणजे त्यांचं पुस्तक जर तुम्ही वाचलं किंवा त्यांच्या आयुष्याचा तुम्ही सगळा प्रवास पाहिला तर त्या प्रवासामध्ये असं काहीच त्यांच्यासाठी शिक्षणात काही वेगळं केलं नाही, ज्याच्यातून त्यांच्यातला जो वेगळेपणा होता तो कसा घडत गेला त्याचा मला असं वाटतं विचार चर्चा ही फेलोशिपमध्ये झाली पाहिजे. आणि मला वाटतं सावंत सरांनी मला मगाशी ही सूचना केली आहे. सावंत सर, एक आपण वर्टिकलच घेऊ या सगळ्या फेलोजमध्ये की काकोडकर साहेबांचं आयुष्य त्यांच्या घरापासून प्रेसिडेंट ऑफ अमेरिकापर्यंत, की एखाद्या परदेशातल्या प्रेसिडेंटला का असं वाटावं की ह्या माणसावरच विश्वास ठेवू. म्हणजे ही गोष्ट मी नेहमी अभिमानाने सांगते की काकोडकर साहेब जेव्हा दिल्लीत यायचे आणि न्यूक्लिअर कोऑपरेशनचं आपलं डील झालं अमेरिकेबरोबर, तेव्हा अमेरिकेचे प्रेसिडेंट असं म्हणले होते की जर आपल्या प्रधानमंत्र्यांना की जर काकोडकर हो म्हणले तरच मी सही करीन, नाही तर मी करणार नाही. ही एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे मी जेव्हा जेव्हा ही गोष्ट सांगते की माझ्या अंगावर खरं काटा येतो की शून्यातून हे विश्व किंवा हे वैभव जे महाराष्ट्र स्वतःसाठी नाही त्यांनी ते उभं केलं, भारतासाठी उभं केलं. ही खरं क्रांती शिक्षणातून होऊ शकते. ही क्रांती आपल्याला या फेलोशिपमधून घडवायची आहे. त्यामुळे यश आणि अपयश, अपयशात यशाला आपण हे बी म्हणतो सक्सेस हॅज मेनी फादर्स बट फेलियर इज अन ऑर्फन. म्हणजे आता आमच्या आयुष्यात मोठं फेलियर मागच्याच आठवड्यात झालेलं आहे. त्यामुळे दिल्लीत आम्ही सगळे लांब तोंड करून जरा दुखी मन मेरे आहोत की ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं. आता ठीक आहे, झालं तर आहेच ना, आता त्याच्यात किती आम्ही रमत बसणार आता. त्याच्यामुळे परत आता परीक्षा आहे एप्रिलमध्ये. पण म्हणून आता आपलं एका सेमिस्टरला नापास झालो म्हणून फायनलला नापास हो असं काही नसतं ना. जरा अभ्यास केला नीट तर आम्ही फर्स्ट क्लासमध्ये पण पास होऊ शकतो, काय सांगता येत नाही. पण या गोष्टी होत राहतात. त्याच्यामुळे यश आणि अपयश हे येतच राहतं. आणि मी खरं तर गंमत म्हणून काकोडकर साहेबांना मगाशी मीटिंगमध्ये म्हणले की माझा इतका वेळ आता फोकस कामातून बाकीच्या वेळांमध्ये जातो. म्हणजे माझा काही वकिलांचा संबंध कधीच आयुष्यात आला नव्हता. आणि एक मराठी माणसांच्यामध्ये ना आपल्याकडे काही संस्कार असतात, शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये वगैरे अशा काही गोष्टी असतात. आणि त्या इतक्या वेळा अशा आपल्या डोक्यात बिंबवल्या असतात आईनी, आजीनी, मावशीनी. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टात जेव्हा पहिल्यांदा पायरी टाकली तेव्हा मला माझी आजीच दिसली. शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये, पण आता चढले मी, आता काय करू. आता वर गेले की आता असं वाटतं आता चढले, आता उतरायला दुसरा काही मार्गच नाही आहे. पण ह्या गोष्टी होत असतात. आणि मी तो सगळा माझा अनुभव कोर्टाचा
हा काकोडकर साहेबांना सांगत होते आणि काकोडकर साहेब म्हणजे त्यांनी इतकं मॅटर ऑफ फॅक्ट मला सांगितलं की ठीक आहे ना, अडचण आहे ना, पण लढायचं असतं त्याच्यात काय. म्हणजे त्यांनी ते इतकं अंडर प्ले केलं की मला नंतर लाज वाटली सांगायची की मी हे बोलायला नव्हतं पाहिजे त्यांच्यासमोर की बापरे मी कोर्टाची पायरी चढले वगैरे. पण मला तुम्हाला एवढंच सांगायचं की संघर्ष अडचणी या सगळ्यांच्याच आयुष्यात येतात. त्या आपल्या आयुष्यात आल्या की आपल्याला वाटतं अरे बापरे आपल्याला अपयश आलं. ठीक आहे ना, एखादी आयडिया नाही चालली, ठीक आहे, फिर से शुरू करेंगे, शून्यातून परत त्या फेलोजला मदत करू, परत आपण त्याच्यात प्रयत्न करू. आणि अपयश आलं म्हणून काय आपली आयडिया वाईटच आहे असं काही नाही. कदाचित आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघावं लागेल. आता आज व्यासपीठावर विलास शिंदे आहेत, त्यांना मी अनेक वर्ष ओळखते. सगळे ॲग्रिकल्चरमध्ये जे मुलं फेलोज आहेत ते त्यांच्याकडे आणि निलेश भाऊंकडे दोघंही 15-15 दिवस तुम्ही राहणार आहात त्यांच्याकडे. त्या दोघांच्याही खूप वेगळ्या अनुभव आहेत. दोघांनी सगळं आयुष्य शून्यातून सुरू केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी टेक्नॉलॉजीच्या आणि त्यांच्या अनुभवातून एक मोठं विश्व दोघांनी उभं केलेलं आहे. ते कशातून केलं आहे? ते काय फक्त शिक्षणाच्या बेसिसवर नाही, क्रिएटिव्हिटी. त्याच्यामुळे तुम्ही सह्याद्री फार्म्सला जेव्हा जाल, मला नेहमी असं वाटतं सह्याद्री फार्म्सला गेल्यावर हे कुठल्या तरी अमेरिकन कॉर्पोरेशननी केलेलंच आहे. आणि नंतर हा एक मराठी बोलणारा साधा माणूस येतो आणि म्हणतो मी विलास शिंदे हे सगळं मी उभं, म्हणजे ते म्हणत नाहीत, माझ्या डोक्यात असतं की हे या माणसाने उभं केलं आहे. आणि त्याच्यातून शेतकऱ्यांनी उभं केलं आहे. म्हणजे ते एकट्यांनी नाही केलेलं, त्यांच्याबरोबर त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने ही क्रांती खरं तर सह्याद्री फार्म्सला घडवली आहे, ही महाराष्ट्राला नाही, देशाला नाही, जगाला अभिमान दाखवणारी. कारण का त्यांचा सगळा जो माल आहे तो फक्त भारतात नाही, परदेशात पण जातो. ते आता जरा आज त्यांचा मूड खराब आहे, कारण का कांद्याला 40% टॅक्स लावला आहे आणि निर्यात बंदी पण केली आहे. त्याच्यामुळे ते थोडेसे नाराज आहेत आज. पण आता त्याच्यावर आमची लढाई चाललेली आहे. मी तर सगळ्यांना भाषणात सांगते की या देशातल्या सगळ्यात मोठा उद्योगपती पण 40% टॅक्स भरत नाही. आमच्या कांद्यावाल्याला कुठे तुम्ही 40% टॅक्स लावता? त्यामुळे हे नियम, धोरणं, यश, अपयश ह्याच्यातली उलाढाल. आता मला सांगा, शेतकऱ्याची काय चूक? एक पॉलिसी लेवलला निर्णय होतो, तो तर शेती चांगली करतोय, पण एका पॉलिसी लेवलला निर्णय झाला, त्याच्या आयुष्यावर केवढा मोठा इम्पॅक्ट झाला. आता त्याची काय चूक? मग तुम्ही म्हणाल की आता यश अपयश. आता बघा, ह्याच्यात अपयश नाही आहे त्या शेतकऱ्याचं. पॉलिसी काय त्यांनी नाही मागितलेली किंवा बोलवली. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. त्याच्यामुळे निराश होऊ नका. नैराशा ही येते आणि जाते, थोडा वेळ वाईट वाटणं साहजिक आहे, पण त्याच्यानंतर शेवटी आपल्या सगळ्या फॅकल्टीज चालतात ना. देवानी चांगला मेंदू दिला आहे, एव्हरीथिंग इज वर्किंग. आणि त्याच्यामुळे ठीक आहे ना, हे असं नाही तर असं, असं नाही तर असं. आता 4 राज्य हारलो, ठीक आहे, हारलो, आता कपडे झटकून परत कामाला लागायचं. म्हणून असं थोडी आम्ही म्हणणार की आता 6 महिनेच राहिले, आता कसं होणार, कसं नाही, सगळं चांगलंच होणार आहे. त्यामुळे त्याच्यामुळे अपयश हे तुम्हाला असं लांबून वाटतं, आमचं प्रत्येकाच्या आयुष्यात असतं. तुम्ही इकडे तिकडे बघा वळून, शेजारी, पुढे मागे, सगळ्यांच्या आयुष्यात यश आणि अपयश येत राहतं. म्हणून यश फार आलं तरी फारही वाहत जायचं नाही आणि अपयश आलं म्हणून फार वाईटही वाटून घ्यायचं नाही. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात मी नेहमी कॅप्टन कूल दॅट धोनीकडे बघते. तो जिंकत असला तरी आणि हारत असला तरी त्याचं एक्सप्रेशन तेच असतं. ह्या गोष्टी होत राहतात. त्याच्यामुळे तुम्ही खूप अपेक्षेने, आम्हीही तुमच्याकडे बघतोय, तुम्हीही आमच्याकडे अपेक्षेने बघताय. आणि हा डायलॉग सातत्याने, मेंटरिंग, ओपन डायलॉग हा असला पाहिजे. कारण का आम्ही एक कार्यक्रम केला आहे, म्हणजे तो फ्लॉलेस आहे का? नाही. आम्ही एक प्रयत्न आणि एक प्रयोग करतोय खरं तर, आणि त्या प्रयोगातून तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवावा हाच त्याच्या मागचा विचार आहे. कारण मी ही फेलोशिप करण्यामागचा विषय काय, म्हणजे आता ॲग्रिकल्चरचंच बघूया आपण. ॲग्रिकल्चरनं राज्यातून सगळी मुलं ही कृषी विज्ञान केंद्राला बारामतीला जाणार. तिकडून आमचा संबंध सह्याद्रीशी अतिशय कौटुंबिक म्हणून तिथे जाणार. आता ह्या फेलोशिपच्या माध्यमातून तुम्ही भारतात, फक्त महाराष्ट्रात नाही, कृषीमध्ये तुम्हाला कुठलंही काही काम असेल तर आमची अपेक्षा आहे तुम्ही आम्हाला मनमोकळेपणे सांगा की बाबा मला अमूलमध्ये जाऊन इंटर्नशिप करायची आहे. सांगा, आपण मार्ग काढू. आपली ओळखी आहेत, आपली नाती आहेत. आता इथे योगायोगाने प्रोफेसर जावकर आले, ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला शिकवतात. आता ऑक्सफर्डमध्ये आपण एकत्र काही काम करू शकतो का? आणि ह्याच्यातून फक्त यश आणि अपयश नाही, ये लंबा रिश्ता आहे. तो काय 1-2 वर्षाच्या फेलोशिपमध्ये संपणार नाही आहे. आणि माझं म्हणणं आहे तो संपूही नये. पहिली बॅचनी 3ऱ्या बॅचचं मेंटरिंग करावं आणि 4थ्या 5व्या, तो इट्स अ कंटिन्युटी. इट्स लाईक गव्हर्नन्स. गव्हर्नन्स काय
एक पक्ष करत नाही किंवा एक सरकार करत नाही, ती कंटिन्युटी आहे, करत राहतात. तसंच आपलं हे फेलोशिप आहे. फेलोशिप 1 वर्षाची आम्ही तुम्हाला देतोय, पण एखाद्या युवक किंवा युवतीला पुढेही मेंटरिंगची गरज असेल, आपण एका कुटुंबातले सगळे लोक आहोत आणि ह्या फेलोजला पुढेही आपल्याला कशी मदत करता येईल, हे काय नातं 12 महिन्याच्या सर्टिफिकेटचं नाही आहे, ही काय गॅरंटी नाही आहे 2 किंवा 5 वर्षाची. दिस इज अ लाईफ लाँग नातं येते, गॅरंटी कागदावर येते, नाती आयुष्यभर टिकतात. त्यामुळे ही नात्यांचा हा उपक्रम आहे. त्यामुळे आज आपण सगळे ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला डॉक्टर आपले शंकरराव मगरजी, एस.एन. पुरीजी, विवेक सावंतजी, डॉक्टर काकोडकर आपले सगळ्यात मोठे मार्गदर्शक, विलास शिंदे, डॉक्टर जावकर, हेमंत टकले, निलेश नलावडे, डॉक्टर प्रशांत पाटील, डॉक्टर नितीन रेंडे, हे सगळे लोक वर्षभर या उपक्रमासाठी वेळ देत असतात. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही विषयामध्ये रेग्युलर मेंटरिंगसाठी ते तुम्हाला सगळे अवेलेबल असतील. त्यांचे मोबाईल नंबर मी देणार नाही, कारण आता आपण छळत बसू सगळे मिळून त्यांना. त्यामुळे पण एक मेंटरिंग आणि ते तुम्हाला कोच करतील, गाईड करतील. सावंत सर तर प्रचंड वेळ देतात. बिझनेस मॉड्यूल कसं तयार करायचं, अनेक विषय, अनेक पैलू ते सांगतील त्यांच्या भाषणामध्ये. पण हे खूप एक वेगळा प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि महाराष्ट्राने गेले 3 वर्ष त्यांना प्रचंड साथ दिली आणि ह्याच्यातून नवीन काहीतरी इनोव्हेशन भारतासाठी महाराष्ट्रातून घडावं, हा याच्या मागचा खरं तर विचार आहे. आणि नॉट इन आयसोलेशन. म्हणजे मी एक शेवटचं माझं उदाहरण देऊन माझं भाषण संपवणार आहे की मागच्या आठवड्यात एक ट्रायबल युनिव्हर्सिटी भारत सरकारने सुरू केली. ती एक कमिटमेंट केलं होतं भारत सरकारने की तेलंगणा आणि आंध्र प्रदेश 2 राज्य वेगळी झाली, दोन्हीमध्ये ट्रायबल युनिव्हर्सिटी काढायची. आता ट्रायबल युनिव्हर्सिटी म्हणजे ट्रायबल मुलांनाच तिकडे शिक्षण मिळावं, हा त्याच्या मागचा विचार. मी त्या बिलावर आता बोलत, तेलंगणा तुम्ही विचाराल सुप्रिया सुळेचा काय संबंध, आपण महाराष्ट्रात काम करतो, तेलंगणाचं एक आयसोलेशन. माझा त्या बिलाला अजिबात विरोध नव्हता, चांगली गोष्ट आहे तुम्ही काढत असला तर शिक्षणासाठी. माझा विरोध किंवा माझं थोडंसं वेगळं मत असं होतं की ट्रायबलसाठी वेगळी युनिव्हर्सिटी काढू नका. का ट्रायबलला वाटलं पाहिजे की हो मी ट्रायबल आहे, मी ह्या युनिव्हर्सिटीत, त्या ट्रायबलनी IIT IIMमध्ये का नाही जायचं? ही ट्रायबल युनिव्हर्सिटी जर असेल तर ती ट्रायबलांसाठी नसावी, फक्त ज्याला ट्रायबल्समध्ये PhD करायचं आहे, तो विषयात अभ्यास करायचा, त्या व्यक्तींनी त्या ट्रायबल शाळेत युनिव्हर्सिटीमध्ये जावं. हे माझं वैयक्तिक मत आहे, जे मी पार्लमेंटमध्ये मांडलेलं आहे की तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा तुम्ही जेव्हा म्हणता की आम्हाला इन्क्लुझिव्ह एज्युकेशन करायचं आहे, राईट टू एज्युकेशनसारखा जेव्हा मुद्दा आपण मांडतो, तेव्हा मग ट्रायबल युनिव्हर्सिटी वेगळी काढण्यामागे कारण काय? आणि 5-10 वर्षांनी ती मुलं जर मेनस्ट्रीममध्ये आली नाहीत तर काय त्यांचा उपयोग मला सांगा. मग ती ट्रायबलच राहणार, ट्रायबल समाजातच फिरणार आणि त्यांचं आयुष्य पुढे तिथेच राहणार. त्याच्याऐवजी त्या फक्त विषय ट्रायबल घ्यावा, त्यातल्या भाषा, त्यातलं कल्चर, त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन त्या ट्रायबल युनिव्हर्सिटीने करावं. पण तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकारनी मुंबई युनिव्हर्सिटी किंवा सावित्रीबाई फुलेंच्या नावाने जी युनिव्हर्सिटी आपण सुरू केली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ज्या युनिव्हर्सिटी औरंगाबाद संभाजीनगरला आहे, अशा सगळ्या युनिव्हर्सिटीज जशा आहेत तशीच का नाही तेलंगणा आणि आंध्राने एक चांगली युनिव्हर्सिटी काढावी, ती त्याच्यात एक ट्रायबल काढावी, त्याच्यात ट्रायबल मुलांना कदाचित संधी द्यावी येण्यासाठी. त्यामुळे पुढचं शिक्षण हे जास्तीत जास्त इन्क्लुसिव्ह कसं असावं याच्यासाठीही आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावे, हा त्याच्या मागचा एक विचार आहे. आता दिव्यांगांसाठी चव्हाण सेंटर काम करतं. दिव्यांगांसाठी आम्ही काल मागणी केलेली आहे आणि भारत आणि महाराष्ट्र सरकारकडे करणार आहे की प्रत्येक संस्था आणि शाळेने एक्स अमाऊंट ऑफ दिव्यांग मुलं ही त्यांच्या शाळेत संस्थेत घेतलीच पाहिजे. आणि ती पेपरवर नाही, नुसतं पेपरवर नको, पण म्हणजे त्याच्यात शिक्षकही असले पाहिजेत जे अतिशय संवेदनशील आहेत आणि ही हाय IQची मुलं आहेत. आणि ती ज्याला इंग्रजीमध्ये एम्पथी अँड कंपॅशन म्हणतात, ती एम्पथी अँड कंपॅशन फेलो स्टुडंट्समध्ये येईल. एखादं मूल व्हीलचेअरवर वर्गात आलं तर पटकन त्याला जाऊन मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी का नाही एखाद्या कॉलेज किंवा शाळेमध्ये कराव्या? तर इट्स अ 2 वे, म्हणजे इट्स अ विन-विन सिच्युएशन. जी मुलं आपण काहीतरी वेगळे आहोत किंवा आपल्यात काहीतरी कमी आहे, ही जी भावना आहे त्याच्यातून त्यांना मुक्त करून मेनस्ट्रीममध्ये आणणं. त्यामुळे ज्या काही गोष्टी आपल्याला इथून काढायच्या, तुम्ही एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर बोलता आणि दुसरीकडे मग प्रत्येकाला वेगवेगळ्या अशा छोटी बेटं असल्यासारखं जर शिक्षण द्यायला लागले, तर मला वाटत नाही पुढचा भारत घडवण्यासाठी. कदाचित 10-20 वर्षापूर्वी या गोष्टी योग्य होत्या, पण आता तंत्रज्ञानामुळे आपल्याला
हे सगळ्यांना मेनस्ट्रीममध्ये आणायचं असेल तर ह्या काही गोष्टी थोड्याशा आपल्याला बदलाव्या लागतील. असे अनेक विषय खरं तर आहेत आणि माझं दुर्दैवाने असं झालंय, बेल आल्याशिवाय भाषण बंद करायचं हे कळतच नाही. त्याच्यामुळे पण आज आलात आपण आणि ज्या विश्वासाच्या नात्याने पुढचे 1 वर्ष आपण एकत्र काम करणार आहोत, तो अनुभव आमच्यासाठी हा आनंदाचाच असतो, तो तुमच्यासाठी आनंदाचा होईल एवढीच अपेक्षा करते. आणि एका चांगल्या नात्याची सुरुवात आज इथपासून होत आहे. त्या नात्याशी आम्हीच्याकडून कटिबद्ध राहू. पुन्हा एकदा पालकांचेही आल्याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.